आंदोलन किए गए, मार्च निकाले गए और अनशन भी किए गए। सरकार को समय सीमा पर समय सीमा दी गई, लेकिन मराठा आरक्षण का मुद्दा अभी तक हल नहीं हुआ। इससे मराठा समुदाय में असंतोष भड़का हुआ है। इसी पृष्ठभूमि में जरांगे पाटिल ने बड़ा बयान दिया। जरांगे ने गंभीर आरोप लगाया है कि सत्ता पक्ष और विपक्ष दोनों मराठा समुदाय को उल्लू बना रहे हैं। यह आरोप लगाकर जरांगे ने एक तरह से सत्ता पक्ष और विपक्ष पर अविश्वास जताया है। मी कोणालाच नाही म्हणतो, हे दोन्ही सारखेच येत, पण माझा समाज हुशार विरोधीत असला सत्ताधारीत असला यांना गोरगरिबाला मिळू द्यायचं नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींना मिळू द्यायचं। आणि मराठा समाज माझा हुशार आहे, लाईव्ह चर्चा आहेत, त्यांना माहिती व्यासपीठावर चर्चा केलेली, सरकारने किती गैरसमज पसरला तरी एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही। स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूनं लढणार आणि आमचा आंदोलनाचा ट्रॅक अगदी बरोबर आहे, राईट, त्यात काय बदल नाही। दिला आम्हाला तर ठीक, नाही दिलं तर पाडायचे को उभा करायचे। मराठ्यांनी क्लिअर चित्र केले झाली, हे गैरसमज पसरायला लागलेत, काय ऐकायचं नाही ह्या नेत्याचे, समाज हुशार। हे सगळं चालू पण आहे समाजाला येड्यात करायसाठी, पण समाजले हुशार आहे, समाजाला माहिती आहे। सगळ्या चर्चा ओपन झालेल्या आहेत, सगळ्या चर्चा ओपन झाल्यात। काय आश्वासनं सरकारनं आम्हाला दिलेत हे मराठ्याला माहिती, हे आमच्यात गैरसमज पसरविते, पण मराठ्यात कवाच जाहीर सांगतो गैरसमज होणार नाही। त्याला काय काय मला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता सध्या। आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडापाडी करणे। त्यावेळेस त्यांना कळण हे अवघड असतं म्हणून। एक तर बरं का, हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना, हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही, कारण त्यांच्या मागं काम बी असू शकतं, त्यामुळे बघायला मिळत नसतं। हे एकाचं दोन तिसरं बी सांगत असतं। आम्ही विरोधक नाही मानला, आम्ही 1000 बारे सांगितलं, तुम्ही आमचं आरक्षण द्या, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते। हे काय आहे, हे जे फुकटात निवडून येणार आहेत काही वरची वर, हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात आणि यांनाच हेच जुळून देणार, म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकारण। आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुत्या नाही दिल्यावर आम्ही काय करणार। हे जे मागच्या दारातून येतात ना, हे नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते। आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता, आम्ही ओळखलं त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे। आता त्यांना काय बोलावं काय करावं काय सुचतच नाही आहे, कारण हे मराठ्यांची जी सुनामी उसळली ना, या लाटीत ना अशी होरगड जाणार आहे ती, त्याच्यामुळे यांना आत्तापासून सुचवणार। मुगम बोलतात कुंकडे बी काही बी, मी सांगितलं का नाही ते चाल बरोबर तिथंच। हे लोक फक्त गैरसमज पसरणार, सत्ताधारी असो विरोधक असो, कोणची जात असू द्या, मराठीचा असू द्या त्यात गैरसमज पसरणार, धनगर बांधव असू द्या त्यांच्यात गैरसमज दोघात पसरवणार, कोणची जात असू द्या, मुस्लिम दलित जातीत पसरून टाकणार गैरसमज, यांचं कामच असतं ते। आणि त्यातच यशस्वी होते व्हायत का असं बघत असते ते। आपल्याला नाही ना मॅनेज होत, कोणी नाही ना फुटत, बघा रे असं होतंय का। पण ज्याला कोणाला माहिती पाहिजे त्याला लाईव्ह चर्चा आहे ना रोज। सरकारला कोणाला काय माहिती पाहिजे, विरोधी पक्षाला काय पाहिजे, तर 11 महिन्यापासून लाईव्ह आहे मीडियाच्या माध्यमातून। बघ सरकार आम्हाला काय म्हणलंय, आम्ही त्याला काय म्हणलो, विचार तू कशाला, मला काही माहीत नाही किंवा मला येऊन सांगा। आता आम्ही काय ते आम्हाला करायचं, येऊन सांगायचं, मी सांगायचं हमाल्या करायच्या, किंवा माझ्या समाजाने हमाल करत बसायचे नेत्याचे का हो। माझ्या समाजानं आता काय नेत्याचे हमाल्या करायच्या, एखादा कसा नेता येईन म्हणून मला कधी मत न सांगा, म्हणजे माझ्या समाजाने का तुमच्या हमाल्या करायच्या। माझ्या समाजाला काय स्वाभिमान नाही, माझा एक माणूस गरीबापासून श्रीमंत माझ्यासाठी मोलाचा। आम्ही काय तुमचे मोकळे नाहीत तुम्हाला माहिती सांगायला सत्ताधाऱ्याला आणि विरोधकाला, कारण तुम्हाला बघायचं तर लाईव्ह बघा सरकारचं आमचं काय ठरलंय किंवा काय नाही ठरलं, आम्ही कशात हा म्हणलो नाही म्हणून, हे गैरसमज पसरायचं काम आहे। आणि जर कोणाला काही शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला, लाईव्ह येऊन बघ, समाजात कोणाला असेल तर आपण लाईव्ह चर्चा केलेली, बंधाराच्या आड काहीच नाही, सगळं उघड आहे ओपन। त्यामुळे शंका कुशंका नाही आहे, आणि म्हणून समाजाचा विश्वास आहे। समाजाला वाटतं सगळं ओपन बोललेले आहेत ना, सगळं व्यासपीठावर चर्चा झालेली ना, मग आता बाकीचं काय विचारायचं। म्हणजे ती समाजासाठीचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट पण आहे, विश्वासाचा पॉईंट पण आहे, की समाजाला वाटतं ही चर्चा व्यासपीठावर झालेली। त्यामुळे आपण आता काय कोणाला माहिती द्यायची, आणि द्यायची असेल
तर त्याला काय तिथून घेता येणार का? ते नाटक समजू आपण त्यांचं, विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक आहे. 100% ठरवून षडयंत्र आहे.